8 एप्रिलला पंतप्रधान मोदी यांच्या जाहीर सभेत बहीण भावाच्या नात्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं। या वक्तव्याचा महिला काँग्रेसतर्फे 9 एप्रिलला सकाळी 11 वाजता निषेध करण्यात आला। गिरनार चौकात महिला काँग्रेसचे सदस्य एकटवत त्यांनी मुनगंटीवार यांचा निषेध केला। राज्य तुम्हाला भाऊच्या नावाने हाक मारतो आणि तुम्ही असे वक्तव्य करतात, यावर जनता तुम्हाला माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया महिला काँग्रेस पदाधिकारी यांनी दिली। या वक्तव्यावरून भाजपची काय संस्कृती आहे हे दिसत आहे। असे बेताल वक्ते हे भाजपची संस्कृती आहे, अशी प्रतिक्रिया महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमसकर, अश्विनी खोब्रागडे, चंदा वैरागडे व काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिली। काल नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी चंद्रपूरच्या सभेला आले होते आणि त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यानंतर एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री उपस्थित होते। त्यावेळेला जे भाजपचे उमेदवार आहे सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी बहीण भावाच्या नात्याबद्दल जे आक्षेपार्ह विधान केलं त्याचा महिला काँग्रेसतर्फे आम्ही निषेध करतो आणि यापुढे बोलताना त्यांनी ही खबरदारी घ्यावी की आपली ही संस्कृती नाही, याची त्यांनी दक्षता घ्यावी। आम्ही महिला काँग्रेसकडून आणि सर्व काँग्रेस पक्षाकडून या सर्व भगिनी जमल्या सगळ्यांकडून आम्ही निषेध करतो। मीडियावर व्हायरल झालं होतं की बहीण भावाच्या नात्याबद्दल इतकं गलिच्छ अशा भाषेमध्ये आमच्या भाऊंनी वक्तव्य केलं। अख्खा महाराष्ट्र त्या व्यक्तीला भाऊ म्हणजे बहीण भावाच्या नात्यासाठी इतका घाणेरडं वक्तव्य करतं। खरं तर कोणत्याही महिला किंवा पुरुषांना इथल्या जनतेलाच आवडलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने गलिच्छ वक्तव्य देणं मला तरी वाटते की चांगलं नाही। काँग्रेसची ही संस्कृती नाही आहे ज्या पद्धतीने ते घाणेरडं बहीण भावाच्या नात्याबद्दल बोलत आहे। काँग्रेसची ही संस्कृती नाही, ही कुठली संस्कृती आहे आणि त्यांना काय माहिती आहे हे त्यांनाच माहीत असेल म्हणून असं वक्तव्य केलं। आम्ही संपूर्ण काँग्रेसच्या वतीने केवळ महिला काँग्रेसच नाही तर काँग्रेसच्या वतीने आम्ही त्या वक्तव्यांचं आणि भाजपच्या असे